नमस्कार, मी प्रेमा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. काही दिवसांपूर्वी माझ्या वडिलांना पशुवैद्यकीय क्षेत्रातील एक पुरस्कार जाहीर झालेला होता. तर हा एक राज्यस्तरीय पुरस्कार होता जो लोणंदमध्ये दिला जाणार होता. तर याचं एक पत्रक आलेलं होतं आणि आज तिकडे निघालोय आम्ही. तर कार्यक्रम जो आहे तो उशिरा आहे, पण लवकर जायचं होतं कारण माझे आजी आजोबा येणार होते. त्याच्यामुळे आई वडील आणि आजी आजोबा सकाळी लवकरच तिकडे निघून गेले, कारण प्रवास जो आहे तो खूप लांबचा आहे, साधारण 100 किलोमीटर आहे. तर लांबचा प्रवास असल्या कारणानं तेही थोडेसे लवकर निघाले. आणि वीकडेज असल्याने स्वप्नीलच्या मीटिंग्स किंवा जे काही म्हणजे कॉल्स वगैरे असतात त्याच्यामुळे मला थोडासा उशीर झालेला आहे. पण आता निघालोय. प्रयत्न तर तोच आमचा होता की थोडंसं लवकर पोहोचू. आणि कराड सातारा हायवेवरून जे जाताना लक्झरियस कार मला बघायला मिळाली, ते म्हणजे टोयोटाची वेलफायर. अतिशय सुंदर अशी लक्झरी कार, म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये प्रथमच बघितली. खूप छान आहे. त्याचा प्रेझेन्स जो आहे ना रोडवरती अतिशय छान होता. म्हणजे मी तर बघतच होते आणि मी स्वप्नील आहेत त्यांना सांगत होते की प्लीज त्या कारला फॉलो करा. आणि ती कार ही अशी थोडीशी निवांत म्हणजे ड्रायव्हर जो आहे तो व्यवस्थित म्हणजे निवांत असं चालवत होता, ड्राईव्ह करत होता. त्याच्यामुळे अशी पटकन पुढे गेली नाही आणि बराच अंतर फॉलो करत होतो. म्हणजे अंदाजे मी कराडपासून उमरज आहे, उमरजच्याही पुढे बराच अंतर ती कार सतत आमच्या पुढे होती. त्याच्यामुळे बराच वेळ बघता आले आणि त्याच्यामुळे मी खूप जास्त आनंदी झालेले होते. आणि हा समोर तुम्हाला डोंगर जो दिसत आहे तो आहे अजिंक्यतारा, आपल्या साताऱ्याचा अजिंक्यतारा, म्हणजे साताऱ्याची शान आहे. तर हा जो आहे माझा काही वर्षांपूर्वी नेहमीचा रस्ता होता आणि माझं आवडतं ठिकाण आहे, खूप जास्त आवड. म्हणजे माझा फक्त जिल्हा आहे म्हणून नाही, तर बऱ्याच गोष्टींसाठी मला सातारा आवडतो. वडापाव नाही आता जेवायचं. वडापाव भेटेल का इथे बाहेर? सोड मला सोड. आम्ही निघताना थोडासा नाश्ता करून घरूनच निघालेलो होतो, पण पोहोचेपर्यंत बराच अंतर जायचं होतं आणि सध्या खूप जास्त गरमी आहे. तर म्हटलं थोडंसं खाऊन निघावं, कारण माहिती नाहीये तिथे गेल्यानंतर किती वेळ लागेल आणि त्याच्यानंतर पाठीमागे येताना किती वेळ लागेल, जेवायला कधी मिळेल काहीच कल्पना नव्हती. तर जेवणासाठी थोडं थांबलो आणि पुढचा प्रवास सुरू झाला. तर हा साताऱ्यामधून लोणंदला जाताना हा एक घाट लागतो. तर मला माहिती नाहीये हा घाट कोणता आहे, पण व्ह्यू खूप छान होता. आणि खरं सांगायचं तर व्ह्यू छान आहे, पण आता सध्या कडक उन्हाळा आहे आणि या रस्त्यावरती वाहतूक तर आहे, म्हणजे रहदारी वगैरे आहे, पण आजूबाजूला खूप कमी प्रमाणात झाडी बघायला मिळाली. तर फायनली आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलो. याच ठिकाणी आता लोणंदमध्ये आलोय आणि इथे कार्यक्रम होणार, म्हणजे कार्यक्रम ऑलरेडी सुरू झालेला आहे, कारण मी आईच्या कॉन्टॅक्टमध्ये सतत होते. म्हणजे एक साधारण अर्ध्या पाऊण तासाने मी तिला फोन करून विचारतच होते की किती वेळ म्हणजे कार्यक्रम सुरू झाला का, किंवा पप्पांचं नाव येऊन गेलं की नाही अजून, असं माझं सतत बोलणं होत होतं तिच्याशी. शेतकरी म्हणून त्यांनी नावलौकिक कमवलेला आहे. त्यांना आपण सावंत सरांच्या कथानगरी बंधुप्रेमातून या नाटकात मी भावनिक काकाचा इनामदाराचं काम केलं. अशी सुनबाई उगवते, दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि गालूच्या व्यसनामुळं घराची पूर्ण झाक रांगोळी कशी झाली ही माझ्या कुटुंबात नाटकात मी दाखवलेलं आहे. मी ते पात्र बनवलेलं आहे, पात्र केलेलं आहे. त्या माझ्या पात्रामुळं मला गोंधळ्या नाट्य पुरस्कार मिळालेला आहे. अशी सुनबाई उभी राहिलेली असते. काय सुनबाई, अगं तुझ्या डोळ्याला अश्रू, अगं दुःखी मनाने केलेली देवपूजा मान्य होत नाही या परमेश्वराला. आणि सर्वांची दुःख तर नाहीशी केली असली तर आयुष्याचा गाडा चालला नसता. जसं व्यसन तसं कुठंतरी ठोकर खाल्ल्याशिवाय सुटे नको. अगं मृत्यूच्या दारात फक्त
प्रत्येक ठिकाणी उभा करतो. आपण इतकी चौपडी माणसं आणि एक वेळ त्या माझ्या पांडुरंगाला दया येईलच ना. येईल ना, येईल. नाटक आहे सौभाग्य नाही नशिबी माझ्या, त्याचे 40 प्रयोग झाले. त्यात मी पुढचे काम केलं. पाठीवरती थाप देण्याची गरज असते आणि आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही इथे वेदांत ॲग्रो टुरिझम आहे तिथे आलोय. तर अवॉर्ड जे आहे पुरस्कार सोहळा संपलेला आहे आणि सगळे आता पाहुणे वगैरे निघत आहेत, त्यांना पुरस्कार मिळालेला आहे, ते सुद्धा लोक जायला लागलेत. तर इथे खूप सुंदर ना असं मागे बघा असं गार्डन आहे, अतिशय सुंदर आहे, खूप सुंदर आहे गार्डन. आणि इथे स्वप्नील आहेत, त्यांनी मगाशी बघितलं बदक आहेत, तर म्हणलं शर्वीला दाखवावेत बदक. शर्वी बदक कुठे आहेत? आपण काय बघायला चाललोय? बदक बघायचंय. सावलीतून बघ, सावलीतून खूप ऊन लागतंय ना. इथे इथे हे बघ, इथे मोठे आहे बदक. इथे सावलीत उभा राहा. हा इथे उभा राहा सावलीत. हा उभा राहा. हा इथून बघ कसं आहे बदक. छान आहे. किती छान आहे, सुंदर. आणि ते बेबी पण आहे तिथे, छोट बेबी. आई बदक तिकडे. बाळा बदक आहे. बाळ खूप सुंदर ठिकाण आहे इथे. आता इथे याचं सीताफळीचं झाड आहे, बरीच झाडं आहेत आतमध्ये. चिकू दिसतं मला, पेरूचं झाड आहे, बाकी बरेच फुलांचे आहेत. चिकूचं झाड सुद्धा दिसते, सीताफळ. इथे ही बरीच मोठी अशी बाग आहे आणि ते सुंदर असे बदक आहेत, त्याची पिल्लं. इथे स्विमिंग पूल सुद्धा आहे. हे कॉटेजेस आहेत छोटे छोटे. मला वाटते हे फिरायला वगैरे पर्यटक येतात टाइम स्पेंड करण्यासाठी दिवसभर, ते आहे. स्वप्नील आहे, त्यांचं अजूनही काम चाललंय. कार्यक्रम संपला, नाश्ता झाल्यानंतर आम्ही सगळ्यांना सांगून निरोप घेतला सगळ्यांचा. कारण स्वप्नील आहेत, त्यांचं जसं मी सांगितलं की काम ऑफिसचं चालू होतं, त्याच्यामुळे आम्हाला परत रिटर्नसुद्धा जाणं गरजेचं होतं आणि लवकर जाणं गरजेचं होतं. तर अजून एक मी लक्झरी कार बघितली, ती म्हणजे लँड क्रुझर. ती सुद्धा मी याआधी एकदा बघितलेली होती कनेरी मठमध्ये. तर त्याचा एक मी व्लॉग बनवलेला आहे, तर त्यावेळेला मी तुम्हाला ती कार दाखवलेली आहे, कनेरी मठाचा व्लॉग जो आहे त्याच्यामध्ये. तर आज मी सेकंड टाईम म्हणजे ही लक्झरी कार जी आहे लँड क्रुझर ती बघितली, आणि ती सुद्धा कराडमध्येच. आता हा जो तुम्हाला रस्ता दिसतोय हा कराडचा जो मेन ब्रिज आहे त्या पुलावरचाच आहे आणि समोरच आहे लँड क्रुझर. पण ही एवढी फास्ट होती ना, म्हणजे मी माझ्या साईडने निघून गेली पटकन आणि त्याच्यानंतर मग ती बरंच फास्टमध्ये आणि ट्रॅफिक वगैरे होतं, त्याच्यामुळे जास्त काही मला शूट नाही करता आलं. त्याच्यानंतर टाटा सियारासुद्धा आहे माझ्या साईडला, डाव्या साईडला. तीसुद्धा आत्ता जस्ट लॉन्च झालेली कार आहे. फायनली आता मी कराडमध्ये पोहोचलोय, पण कराडमध्ये प्रचंड ट्रॅफिक होतं. म्हणजे नेहमी असतं, जेव्हापासून हे उड्डाणपुलाचं काम सुरू झालेलं आहे तेव्हापासून कराडमध्ये ट्रॅफिक म्हणजे खूप जास्त ट्रॅफिक प्रमाणाबाहेर आहे. तर आता त्याला काय करू शकत नाही, पण जे काम आहे तेच अतिशय स्लो आहे. तर माहीत नाही ते कधी होणार आहे.
अशा पद्धतीने आजचा दिवस अतिशय धावपळीचा गेला तरीही कमाल होता. म्हणजे घरात आनंदाची बातमी होती ती म्हणजे वडिलांना पुरस्कार मिळाला. त्यामुळे सगळे खुश होते आणि तेही माझ्या आजी आजोबा त्यांच्या हातून हा पुरस्कार म्हणजे तिथे घेतला गेला. तर त्याचं काही मी शूट केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे ते ब्लॉगमध्ये आणलेलं नाही आहे. आणि घरी आल्यानंतर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती ते म्हणजे मिरची. कुंडीमध्ये मिरचीची म्हणजे रोपं लावलेली होती ते मी ब्लॉगमध्ये याआधी दाखवलेलं होतं तुम्हाला. आणि त्याला आज मी मिरच्या म्हणजे दाखवते तुम्हाला की बऱ्याच मिरच्या आलेल्या होत्या आणि मी खूप आनंदी झालेले होते. पण एवढं आहे की जेव्हा तुम्ही शेतात लावता अशा झाडं त्यावेळेला त्याला भरपूर पोषण मिळतं, कारण जमीन खूप जास्त प्रमाणात असते इकडे तिकडे, त्याच्यामुळं पोषण भरपूर मिळतं आणि मिरच्यांचं प्रमाणसुद्धा जास्त असतं. तर इथे मी कुंडीत लावलेलं होतं तर त्याच्यामुळे थोड्याशा मिरच्या कमी आहेत माझ्या मते, पण तरी ठीक आहे. काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं कधीही चांगलं. त्याच्यामुळे मी तर खूप खुश आहे की मी लावलेल्या झाडाला म्हणजे पहिल्यांदाच मिरचीचं झाड लावलं, रोप लावलं आणि आज त्याला मिरच्या आलेत. त्याच्यामुळे मी खूप खुश होते, आनंदी होते. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.